नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे हप्ते वितरण, त्याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ कधी येणार आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे। तो टॉपिक म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना हप्तेच आले नाही आहेत, ज्या लाडक्या बहिणींची KYC झाली नाही आहे किंवा त्यांना दुरुस्तीचा ऑप्शनच मिळाले नाही आहे, अशा लाडक्या बहिणींना हप्ते वितरण कसे अशा लाडक्या बहिणींना हप्ते कसे मिळतील या संदर्भात देखील आपण प्रॉपर माहिती देणार आहोत। तर सध्या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता आला म्हणजेच तुम्ही पात्र झालेला आहात, म्हणजेच पुढील लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे। आणि याचबरोबर आता जानेवारी महिन्याचा लाभ मिळालेला आहे, मग फेब्रुवारी महिन्याचा लाभ कधी मिळणार? सध्या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ अधिवेशन चालू आहे आणि पुढील 2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे या दिवसांमध्ये अपेक्षित होतं की फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ते वितरणाचा जो GR आहे तो आदल्याच महिन्यामध्ये प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं, परंतु आज 28 तारीख आहे, सुट्टीचा वार आहे, त्यामुळे आज तरी हा GR प्रसिद्ध होणार नाही आहे। पुढच्याच आठवड्यामध्ये मार्चमध्ये हा GR प्रसिद्ध होईल आणि साधारणतः दुसऱ्या आठवड्यापासून लक्षात घ्या की हप्ते वितरण सुरू होऊ शकतं। पण या संदर्भात शासकीय मान्यता, आदित्य तटकरे यांची घोषणा यावर सगळं डिपेंड आहे। आणि राहिला प्रश्न नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा, तर जोपर्यंत शासकीय निर्णय होत नाही आहे, आर्थिक तरतूद होत नाही आहे, तोपर्यंत थकीत जो लाभ आहे तो वितरित केला जात नाही। आपण वारंवार सांगत होतो जून जुलै या कालावधीमध्ये अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, कारण का त्यांचा महत्त्वाचा प्रॉब्लेम होता, एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी लाभ घेत होते। त्यांना पुन्हा अंगणवाडी सेविकांमार्फत कागदपत्र पडताळणी त्यांची झाली आणि त्यांना आपण लाभ देतोय असं शासनाने सांगितलं होतं, परंतु त्या लाडक्या बहिणी पात्र झाल्या, ऑगस्टपासून त्यांना रेग्युलर लाभ आलाय, पण त्यांना जून जुलैचा लाभ अजून शासनाने वितरित केलेला नाही आहे। मग अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवते का असा प्रश्न देखील निर्माण होत आहे, कारण का अपात्र लाडक्या बहिणी ज्या झाल्या होत्या नोव्हेंबर डिसेंबर KYCच्या चुकीमुळे, तर यांना आम्ही लाभ वितरित करू अशी शासनाची भूमिका होती, परंतु अजून शासनाची कोणतीच तयारी झाली नसल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या लाभ वितरण संदर्भात कोणीच आणि कन्फर्म तारीख सांगू शकत नाही। तर एक मात्र महत्त्वाची बातमी आहे की तुम्हाला जर जानेवारी महिन्याचा लाभ आला असेल तर पुढचा लाभ आहे तो तुम्हाला मिळणार, एवढं नक्की आहे। आता राहिला प्रश्न अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचा नोव्हेंबर डिसेंबरपासून लाभ बंदच झाला, तो अजून चालूच झालेला नाही, अशा लाडक्या बहिणी आहेत। तर त्याची महत्त्वाची कारणं म्हणजेच डिसेंबर महिन्याअखेरपर्यंत जी KYCसाठी मुदत दिली होती याच्यामध्ये लाडक्या बहिणींनी KYCच केली नाही आहे। काही लाडक्या बहिणी स्वतःहून लक्षात घ्या की त्यांनी लाभ सोडलेला आहे, त्यांनी स्वतःहून KYC केली नाही आहे, यामुळे त्यांचा लाभ बंद आहे। आणि काही लाडक्या बहिणींची KYCची त्रुटी यादीमध्ये, आमच्या जवळपास देखील अशा लाडक्या बहिणी आहेत की त्रुटी यादीमध्ये नाव आलं आणि पुन्हा त्यांनी KYC डबल केली, याच्यामध्ये देखील चुका झाल्या आणि अशा लाडक्या बहिणींचा लाभ देखील आलेला नाही। त्यामुळे वारंवार लाडक्या बहिणी आहेत त्या आपल्याला प्रश्न विचारत आहेत की आम्ही KYC केली, सगळ्या गोष्टी केल्या आणि आमचा लाभ आहे तो आलेला नाही आहे। मग यासाठी काय करावं? शासनामार्फत 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक तर हेल्पलाईन, ती तर तुम्ही पाहिलीच असेल की दिवसभर व्यस्तच असते, त्यामुळे तिथे फोन करून सुद्धा तुमचा उपयोग नाही आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक लाडक्या बहिणींनी वेबसाईटवरती नोंदणी केलेली आहे, त्यांच्याकडे लॉगिन ID आणि पासवर्ड आहे, त्यामुळे तिथे तुम्ही तक्रार देखील करून म्हणजेच आम्हाला लाभ का आले नाही आहे त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड जे डॉक्युमेंट आहे ते सबमिट करून तुम्ही तक्रार करू शकता। तक्रार निवारणाच्या माध्यमातून तुमचा अर्ज का पात्र झाला नाही आहे किंवा तुम्हाला अर्ज पात्र होण्यासाठी काय करावं लागेल हा रिप्लाय त्यांच्याकडून दिला जातो। आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजेच महिला बाल विकास कार्यालय, तर या ठिकाणी जाऊन देखील तुमचा अर्ज का पात्र झालेला आहे किंवा तुमचा लाभ का बंद झालेला आहे हे मात्र तुम्हाला लक्षात घ्या त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर ज्या लाडक्या बहिणी KYCच केली नाही आहे अशा लाडक्या बहिणींचा मोठा प्रश्न आहे, शासनाने त्यांना लक्षात घ्या की KYCची एक संधी कमीत कमी 1 महिन्यासाठी तरी द्यावी, हीच आपल्यामार्फत विनंती आहे, जेणेकरून त्यांना KYC करता येईल। कारण का शेवटला लाडक्या बहिणी KYC करत होत्या, OTP आला नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचा लाभ आहे तो बंद झालेला आहे। त्यामुळे पात्र असून देखील बहुतेकशा प्रमाणामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत की लाभच बंद झालेला आहे। तर त्यांनी या 3 मार्गांचा अवलंब करा आणि जर होत नसेल तर महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन अधिकृत माहिती घ्या। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे। सोशल मीडियावरती मी अनेक ठिकाणी पाहिलं की गुगल फॉर्म असेल, त्यानंतर लक्षात घ्या की एक लिंक दिली जाते, त्याच्यामध्ये फॉर्म भरा असं सांगितलं जातं, पण नव्याने लक्षात घ्या ज्यांनी KYC केलेलीच नाही आहे तर अशा लाडक्या बहिणीसाठी शासनामार्फत अजून कोणताच फॉर्म सुरू झाले नाही आहे। त्यामुळे अशा चुकीच्या वेबसाईटवरतून रजिस्ट्रेशन करू नका, कदाचित तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची
आणि आत्ताचे प्रॉपर अपडेट तुम्हाला देता येईल. तर या संदर्भात तुम्हाला जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.